नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे साहेब व प्रदेश अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगार घेऊन कामगार आयुक्त कार्यालयावरती पायी चालत धडक मोर्चा करण्यात येणार आहे। त्यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष अमीर मुल्ला भैयाराव यांनी स्पष्ट भाषेत सांगितले आहे की जर कामगारांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काही अनुचित प्रकार घडल्यास याचे परिणाम सर्व कर्मचारी अधिकारी यांना भोगावे लागतील। अनेक काही वर्षापासून कामगारांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, विधवा पेन्शन योजना असेल, विवाह योजना, घरकुल योजना असतील, कामगारांना भांडीपेटी असतील, त्या अद्याप पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत। त्या सर्व निकालात काढण्यात यावे असा इशारा सांगली जिल्हाध्यक्ष अमीर मुल्ला यांनी दिला आहे। त्यावेळी पलूस तालुका अध्यक्ष संकेत सावंत, तासगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल कांबळे, दीपक शिंदे व उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते। सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट। संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे साहेब व प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या न्याय हक्कासाठी पदयात्रा आंदोलन हे दिनांक 16/6/2025 रोजी वार सोमवारी इस्लामपूर येथून सांगली या उद्योग भवनावरती धडक हजारो कामगार घेऊन असा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे प्रमुख मागण्या अशा आहेत की कामगारांची भांडीपेटी असतील, शिष्यवृत्ती रिन्युअल अर्ज, नवीन अर्ज जी पेंडिंग आहेत ती पेंडिंग अद्याप त्यांनी निकालात काढण्यात आलेले नाहीत, ती त्वरित निकालात काढण्यात यावे व जे कर्मचारी आत्ता जे कामगार आयुक्त कार्यालयात जे काम करत आहेत त्यांची प्रत्येक 6 महिन्याला बदली करण्यात यावी। विधवा पेन्शन योजना असेल त्या विधवा महिलेला त्वरित त्याचे अर्ज निकालात काढून त्यांना विधवा पेन्शन देण्यात यावी। तसेच कामगाराच्या मुलीच्या लग्नाचा विवाहासाठी 51,000 रुपये आहेत त्याचे अर्ज जे आहेत ते अजून तथापि पेंडिंग ठेवलेले आहेत, ते त्वरित निकालात काढण्यात यावे अशा स्वरूपाचे आम्ही कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिस यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरी हे आमचे निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे, तरी त्यांची हे घेऊन त्यांनी आमचे त्वरित अर्ज निकालात काढण्यात यावे, नाहीतर आम्ही येत्या सोमवारी 16 तारखेला हजारो कामगार घेऊन कामगार आयोगावरती धडक मोर्चा असा राष्ट्रीय बहुजन कामगार संघटनेच्या वतीने आम्ही धडक मोर्चा करणार आहे। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा विजय असो, राष्ट्रीय कामगार महासंघाचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो। संदीप पाटोळे साहेब तुम आगे बढ़ो, संदीप पाटोळे साहेब तुम आगे बढ़ो, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा विजय असो।